हाय मित्रांनो, कशा आहात तुम्ही? आम्ही सगळे चांगले आहेत बघा. चला आज आपलं वातावरण बघा, बाहेर किती वातावरण बघा, पावसाचं वातावरण झालंय. किती आभाळ आलंय बघा. नवऱ्याचं काय चाललंय, ट्रॅक्टर चालवायचं. नवऱ्याचं चाललंय ट्रॅक्टर मारायचं. पावसाचं वातावरण झालंय त्यामुळे लवकर लवकर मारून घेतील. खूप गवत झालंय घर. घेतला होती मारून. तुम्हाला दाखवते बघा आपल्या साहेबांनी काय काय बनवलंय. दारासमोर पहिल्यांदा पाणी साचायचं नाही तर बघा, आता पूर्ण गट्टू टाकले तिथं. आता किती दारासमोर छान दिसते एकदम. ही डस आणली बघा, ही रस्त्यावर टाकायची इथं. अशी असं वातावरण दिसते आमचं बघा. इकडचा परिसर बघा, आभाळ आलाय त्याच्यामुळे असं अंधार दिसते बघा. हे बघा पेड़ केलेत, हे एवढे वाढवलेत पेड़ बघा. बघू शकता इकडे पण बेड बनवलेत. इथे झाड होते बघा, ते झाड तिकडे लावलेत काढून, आणि इथं ड्रीप बनवली बघा. बेडवर ड्रीप चालू केली. हे टाकले ड्रीपचे पाईप. हे बघा, हे पाईपलाईन. आणि हे बघा, हे 3 कॉक लावलेत. हे इथनं पाईपलाईन घेतली अशी कडकडनं त्या झाडाच्या. आणि याच्यावर बघा बेडवर लावलाय मुळा आणि बीट आणि शेपू पण. कोथिंबीर लावली होती बघा. कोथिंबीर पण खराब झाली सगळी. 2च जोड्या निघल्या एवढ्या याच्यात बघा. बीट मुळा बघा केवढा झालाय. बघू शकता किती मस्त मोठा मोठा झालाय. आणि हे शेपू बघा पिवळी पडायला लागली. काल दिली बरं काय साहेबाला, 2 जुड्या दिल्यात काढून याच्यातलेच. आणि हे आता पिवळी पडायला लागली. मुळ्याच्या दिल्या 2 जुड्या बघा. बघा इथून पाईपलाईन नेली अशी, इथून नेली इकडं बघा. नवीन आत्ता केलेत बघा बेड. बघा याच्यावर पालक टाकली या बेडवर. कसा दिसते आमचा परिसर बघा. ते आपलं घर, दारासमोर मस्त बेड बनवलंय. हे बेड होते बरं काय पहिले, आता थोडे वाढवलेत. तिथले गट्टू हे काढलेत आणि बेड बनवले. ते पूर्ण बेडला रस्ते पण बनवलेत. हे असे रस्ते बनवले बघू शकता. पूर्ण ड्रिप टाकले आहे. पाणी द्यायला टेन्शनच नाही. बघा ही पालक पूर्ण खराब झाली या बेडवरची. ती आता काढून घ्यायची बेडवरची पालक बघा. आणि हे लोखंडी पोल लावले बघा इथं, वेल वर्गणीसाठी. याच्यावर वेली चढवायच्या बघा. असं की कसं वाटतंय नक्की सांगा कमेंटमध्ये.
पूर्ण भाजीपाल्यासाठी बनवले बघा. आणि इकडनं पपया लावायचं बघा. हे कडनं कडनं नाही असं कडपर्यंत ड्रॅगन फ्रूट आणि लावायचं बघा. हे बघा, हे रस्ता मोठा आहे आणि हे 2 फुटाचे चित्र असते या बेडला. असं दिसतंय बघा. ही माती पोयटा माती आणली बघा. याच्यामध्ये बेडमध्ये टाकायला साहेबांनी असं बनवलंय. कसं वाटते नक्की सांगा. वाटते का नाही एकदम भारी. शेतीचा नादच नाही करायचा आहे. हे आता पूर्ण डस रस्त्यामध्ये टाकायचे असे. जिथं जिथं रस्ते आहेत ना त्याच्यामध्ये टाकून द्यायचे. बघा कसं दिसते. दिसते की नाही एक नंबर. किती छान वाटते परिसर. बघा असं बनवलंय. एवढे दिवस काम चालू आहे त्याच्यामुळं काही व्हिडिओच नाही बनवला बघा. म्हटलं चला दाखव तर कसं काय बेड बनवले ते. इथं हमेशा कामासाठी माणसं राहायची त्याच्यामुळे बनवायला येत नाही. व्हिडिओ पण बनवा वाटत नाही. बघा हे आपल्या दारासमोरचा परिसर बघा. इथले पण झाडं तोडलेत आणि माती टाकली इथं. कसं वाटतंय नक्की सांगा कमेंटमध्ये. इथं लय चिखल व्हायचं त्याच्यामुळे अशी गट्टू टाकून घेतले बघा. इथं आपल्या हे वडाचं झाड पण काढलं इथलं. आणि तुळस आपली तिकडे लावली बघा. तुळस तिथं लावली. ती जेसीपीनं अशी हेच उचलली बघा. मोडली पण नाही काहीच नाही. एकदम आलादी उचलली तुळस. तिला आता कुठं ठेवू काय माहित. असं आपल्या दारातून दिसते बघा आपला परिसर. आज लय पावसाचं वातावरण झालंय. नवऱ्याचं काही तोडं तरी पेरूच्या झाडाच्या फांद्या. पेरूचं झाड त्याला पेरूले लागले होते. एकच झाड होतं उगवलं होतं त्याला एवढे पेरू लागले छाटायला लागले बघा. कशाला तोडत आहो. राहू दे की पेरू लागतात मस्त. चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता आम्हाला जायचं शेतामध्ये खुरपायला. 3 वाजलेत बघा. म्हणलं चला दुपारचा एखादा व्हिडिओ बनव. हे व्हिडिओ कधी येते पता नाही, माहिती नाही. रेंजच्या याच्यावर आहे. आता सकाळी येते का संध्याकाळीच येते तो मला बघू आता. चला तर मग आम्ही जातो खुरपायला. आता झाली दुपारची सुट्टी संपली. आता जेवायला आले होते. जेवण वगैरे झालंय. चालले आता खुरपायला बघा. केळी खुरपायची आमची. चला तर मग बाय.
भेटूया पुढच्याच व्हिडिओमध्ये.